श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज आपण गीतेमधला या 3ऱ्या अध्यायातला 28वा श्लोक पाहणार आहोत. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. या श्लोकाचा अर्थ आपण बघूया. हे महाबाहू अर्जुन, ज्याला परमसत्याचे ज्ञान आहे तो इंद्रियांमध्ये किंवा इंद्रिय तृप्तीमध्ये रममाण होत नाही, कारण तो भक्तिपूर्ण कर्म आणि सकाम कर्म यांच्यातील भेद उत्तम प्रकारे जाणत असतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, हे महापराक्रमी अर्जुना, गुण विभाग आणि कर्म विभाग यांचं तत्व जाणणारा म्हणजे सत्व रज तम या 3 गुणांप्रमाणे आपल्या हातून वेगवेगळ्या प्रकारची कर्मे घडतात आणि त्या कर्माप्रमाणे आपल्याला फळे मिळतात, हे तत्व जो जाणतो. इंद्रियात्मक गुण आणि विषयात्मक गुणांमध्ये जेव्हा प्रवृत्त होतात असं जो जाणतो तो कधीही आसक्त होत नाही, कारण इंद्रियांचे गुण जे आहेत ते विषयांच्या गुणामध्ये प्रवृत्त होतात, कारण इंद्रियांना विषयच प्रिय असतात, नाही का. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आता शब्द हा कानाचा विषय आहे, नाही का. स्पर्श हा त्वचेचा विषय आहे, रूप हा डोळ्यांचा विषय आहे, रस हा जिभेचा विषय आहे आणि गंध हा नाकाचा विषय आहे. म्हणून आपली 5 इंद्रिये आणि त्या 5 इंद्रियांचे विषय. इंद्रिये ही विषयांमध्ये आणि त्या गुणांमध्ये प्रवृत्त होतात. हे ज्याने जाणलेले असते तो या विषयांमध्येही आणि इंद्रियांच्या आसक्तीमध्येही तो लक्ष देत नाही किंवा अलिप्त होतो, आसक्त होत नाही. आता या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी जे भाष्य केले, ओवी क्रमांक 181 मध्ये ते म्हणतात, जे तत्वज्ञानियांच्या हा ठाई प्रकृती भावो नाही, जेथ कर्मजात पाही निपजत असे. नाही का. जो खरा तत्वज्ञानी आहे तो हे कर्म कुठून निर्माण होतं, का निर्माण होतं याचा अभ्यास करतो. आपल्याला तर कर्म करण्याशिवाय पर्याय नाही आहे हे तो जाणतो, पण आपल्या वाट्याला येणारं कर्म कुठून निर्माण होतं हे जाणणं महत्त्वाचं आहे. महाराज एक सुंदर दृष्टांत देत असत. ते म्हणायचे, एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये सापाची पिल्लं सापडायची. तो ती पिल्लं मारायचा. एकदा त्याचा वारकरी मामा त्याला म्हणाला की, बाबा रे, तू फक्त ती पिल्लंच मारतोयस, परंतु ज्यापासून ती पिल्लं होत आहेत तो मोठा साप किंवा त्याची आई
हिचा शोध घे आणि तिला मारून टाक, म्हणजे तुझ्या हातून रोज त्या सापाची पिल्लं मारण्याचं पातक घडणार नाही. तसं आपल्याही आयुष्यामध्ये रोज नाना प्रकारची कर्मे वाट्याला येतात, परंतु या कर्माचं जे काही मूळ आहे आणि ते म्हणजे प्रकृती आणि तिचे हे गुण, ती खरी नागिण आहे. आणि त्या नागिणीला आपण वश करून घेतलं पाहिजे किंवा तिला आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे, म्हणजे प्रकृतीपासून आणि त्या गुणांपासून निर्माण होणारी कर्मच आपल्या वाट्याला येणार नाहीत, असं ज्ञानेश्वर महाराज इथे सांगतात. ते म्हणतात, जे तत्वज्ञानियांच्या ठाई प्रकृती भावो नाही, जेथ कर्म जात पाही निपजत असे. म्हणून आपण आपल्या कर्माचा उगम कुठून आहे ते शोधलं पाहिजे आणि त्याच्यावर ताबा कसा मिळवता येईल याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पुढच्या ओळीमध्ये म्हणतायत, ते देहाभिमानू सांडुनी गुण कर्मे ओलांडुनी साक्षीभूत होऊनी वर्तती देही. अशी माणसं जी असतात ते हे जाणत असतात की सगळी कर्म ही आपल्या देहबुद्धीतून निर्माण होतात. आणि देहबुद्धी म्हणजे काय, तर हा देह म्हणजेच मी, ही जी भावना आपल्या प्रत्येकाची झालेली असते ती देहबुद्धी. आणि ही देहबुद्धी नष्ट व्हायला मी केवळ साक्षी भाव आहे, हा भाव मनात ठेवून कर्म केलं म्हणजे ते कर्म बाधणार नाही. मुंबईमध्ये अनेक वेळेला अपघात होतात, आपण ते अपघात घडताना पाहतो. पण आपण जर पोलिसांच्या त्या भानगडीमध्ये पडलो तर मुळात अपराध करणारा माणूस निघून जातो आणि आपण नको ती माणसंच त्यामध्ये अडकतो. अशी ही कर्माची अडचण आहे. जो माणूस त्या कर्मामध्ये आपलेपणाने अडकला तोच त्याच्यामध्ये अडकला, आणि जो त्याच्यातून बाजूला झाला तो निष्ठून गेला. जो माणूस त्या कर्मात आपलेपणाने गेला त्याला त्या कर्माचं सुखदुःख भोगावंच लागतं. पण तुम्ही जरी तिथे नुसते बघे म्हणून उभे राहिलात तरीसुद्धा कर्म स्वतःहून सुद्धा तुम्हाला सुखदुःख होऊ शकत नाही आणि तुम्ही त्यातून अलिप्त राहता. तसं आपण आपल्या घरामध्ये बघे म्हणून किंवा त्रयस्थ माणसाप्रमाणे वागलं पाहिजे. यालाच परमार्थ असं म्हणतात. समजा आपला मुलगा आजारी पडला आहे तर आपण त्याला डॉक्टरकडे न्यावं, सगळी व्यवस्था करावी. परंतु तो मुलगा आपला नाही, तो देवाचा आहे आणि त्याचं पालन पोषण करण्याची जबाबदारी त्याने माझ्यावर दिलेली आहे, असा भाव मनात ठेवून त्या मुलाच्या आपलेपणापासून, आसक्तीपासून आपण दूर राहण्याचा प्रयत्न करावा आणि आपलं मन शांत ठेवावं. म्हणजे उद्या मुलगा बरा झाला तरी आनंदच आहे आणि नाही झाला तरी आपल्याला दुःख होणार नाही. ज्याचं मन अशा कठीण प्रसंगात सुद्धा, अवघड प्रसंगात सुद्धा, दुःखी प्रसंगात सुद्धा शांत असतं, अशीच माणसं जगामध्ये मोठी कामं करू शकतात. कारण ही एक प्रकारची आत्मिक शक्तीच असते. ही शक्ती आपल्याला प्रयत्नपूर्वक कमवावी लागते. ती काही एकदम आपल्या हातात येत नाही. आपल्या देहाकडे आपण त्रयस्थपणे तिराहिताप्रमाणे पाहण्याची सवय लावावी आणि त्या शक्तीद्वारे आपण अलिप्त राहण्याचा प्रयत्न करावा. आपल्या प्रपंचाकडे, आपल्या संसाराकडे, आपल्या मुलाबाळांकडे आपण साक्षी भावाने पाहावं. निदान तशी दृष्टी येण्याचा प्रयत्न तरी करावा. हाच खरा कर्मयोग आहे अर्जुना.
पुढच्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, म्हणोनी शरीरी जरी होती तरी कर्मबंधा नातळती, जैसा का भूत चेष्टा गभस्ती घेपवेना. गभस्ती म्हणजे सूर्य. या जगामध्ये पाऊस पडो, वादळ हो, वारा सुटो, कितीही जरी घटना घडल्या, आकाशामध्ये ढग जमा झाले, ढगांचा गडगडाट झाला, विजा चमकू लागल्या, इतकं सगळं होऊन सुद्धा सूर्य त्या सगळ्याच गोष्टींपासून जसा अलिप्त असतो, त्याप्रमाणे खरा साधक जो असतो तो प्रपंचात राहून सुद्धा असा अलिप्त, कोरा, करकरीत राहायला पाहिजे. सूर्याला ज्याप्रमाणे कशाचीच बाधा होत नाही, त्याप्रमाणे साधकाला सुद्धा कोणत्याच गोष्टीची बाधा होता कामा नये. हे सगळं अत्यंत आदर्श असं आहे. पण याचा अभ्यास आपण करायला हवा आणि ती अवस्था प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. हे आपल्याला निश्चितपणे शिकून घ्यावं लागेल. आपणच आपल्या देहाकडे अलिप्तपणाने किंवा त्रयस्थपणाने तिराहितासारखं वेगळ्या पद्धतीने पाहायला शिकलं पाहिजे. म्हणजे मग प्रश्नच निर्माण होत नाही. याला आणखीन एक मार्ग असा आहे की हा प्रपंच माझा नाही, हा प्रपंच भगवंताचा आहे म्हटल्यावर सगळी जबाबदारी आणि काळजी, चिंता त्याच्यावर गेली. मग आपल्याला काळजी करण्याचं कारणच काय? आणि मग आपलं मन शांत होईल, यात काही शंका नाही. लहान सहान गोष्टीमध्ये आपण आपलं मन अस्वस्थ करून घेतो, ते होऊ देऊ नये. समजा आपल्या मुलाला 79% मार्क पडले, परंतु त्याला 80%च्या वर मार्क पडावे अशी इच्छा होती. पण 1% मार्क कमी पडल्यामुळे आपण विनाकारण अस्वस्थ होतो आणि घरादारातली शांती समाधान घालवून बसतो. प्रपंचामध्ये आपल्या मनाच्या विरुद्ध जेव्हा गोष्टी घडतात, तेव्हा आपण हसत खेळत सांगावं, तर आपल्याला थोडासा परमार्थ साधला असं म्हणता येईल. म्हणजे कसं की आपल्या इच्छेप्रमाणे 80%पेक्षा वर मार्क पडले नाहीत हे जरी खरं असलं, तरी आपण आपल्या मुलाला 79% मार्क पडलेले आहेत हे हसत खेळत जगाला सांगावं. आणि 79% मार्क पडले आणि आपल्या अपेक्षेपेक्षा ते कमी पडले याचं दुःख आपणच करू नये आणि ते जगापुढे प्रदर्शितही करू नये. अशाने काय होईल, आपण थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्या दुःखावर ताबा मिळवायचा प्रयत्न करायला शिकू. या प्रपंचामध्ये घडणाऱ्या गोष्टी सगळ्याच तात्पुरत्या असतात हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण ज्याप्रमाणे खेळ खेळतो त्याप्रमाणे आपण प्रपंच केला पाहिजे. महाराजांनी म्हटलंच आहे, खेळा ऐसा प्रपंच मानावा. कारण खेळ हे तात्पुरते असतात. आज जो जिंकतो तो कायमच जिंकेल असं सांगता येत नाही, आणि आज जो हारतो तो नेहमीच हरेल असंही काही सांगता येत. कधी हा जिंकणार, कधी तो जिंकणार, कधी हा हरणार, कधी तो हरणार. हे जसं घडत असतं आणि ते तात्पुरतं ज्याप्रमाणे घडत असतं, त्याप्रमाणे आपल्या संसारामध्ये येणाऱ्या सुखदुःखाच्या गोष्टी या येतात आणि जातात. त्या काही कायमच्या राहत नाहीत. ते सगळं तात्पुरतं असतं हे आपण पक्क मनाशी समजून घेतलं पाहिजे. कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे, तर आपल्याला आनंदामध्ये राहता येईल, यात शंका नाही. कर्म आपल्या वाट्याला आलं की त्याच्या मागोमाग ते त्रिगुण आले. त्रिगुण आले की आपण त्याच्यात रमणार, अडकणार.
गुण आले म्हणजे इंद्रियांचे विषयही आले आणि मग त्या विषयामध्ये आपण अडकतो. आणि म्हणून महाराज म्हणतात, विषयामध्ये अडकणं हे सगळेच करतात, परंतु त्याच्यातून बाहेर पडणं हे मात्र धाडसाचं, शौर्याचं काम आहे. आपल्या इंद्रियांच्या विषयाच्या तावडीतून आपल्या स्वतःची सुटका करून घेणं हेच अलौकिक माणसाचं लक्षण होय. बाकी सर्वसामान्य माणसं ही विषयामध्ये अडकणारीच असतात, गुणांच्या प्रभावामध्ये दबून जाणारी असतात आणि आपल्या वाट्याला आलेलं कर्म करत राहतात. परंतु आपण मात्र विषयांपासून आणि इंद्रियांच्या धावापासून, त्यांच्या आसक्तीपासून बाजूला होण्याचा प्रयत्न करावा. गुणांच्या कचाट्यातून आपण आपली स्वतःचीच सुटका करून घेण्याचा प्रयत्न करावा. हे केव्हा साधेल? जर आपण सतत भगवंताचं स्मरण करू लागलो तर त्या प्रकृती आणि गुणांच्या या विळख्यातून आपली सुटका होईल. गोपाल कृष्ण भगवान की जय.